नमस्कार, मी ॲडव्होकेट अमृता साळुंखे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेरामध्ये कंप्लेंट कशी फाईल करायची आणि रेरामध्ये किती वेळ कंप्लेंट चालते याबद्दल माहिती घेणार आहोत. रेरा कायद्याप्रमाणे 60 दिवसाच्या आत निकाल देणं गरजेचं आहे. मात्र महारेरामध्ये केसेसची असंख्य पेंडन्सी आहे. रेरामध्ये फाईल केलेल्या कंप्लेंट्सला साधारण 2.5 ते 3 वर्ष लागतात. कंप्लेंट फायलिंगची प्रोसेस अतिशय सोपी असल्यामुळे या कायद्यामध्ये अनेक केसेस फाईल होत आहेत. कायदा अतिशय साधा, सोपा आणि क्लिअर आहे. डिले पोझिशन, कार पार्किंग, स्ट्रक्चरल डिफेक्ट्स, अम्युनिटी हँडओव्हर असे असंख्य विषय आहेत ज्याच्या अंतर्गत रेरामध्ये केसेस फाईल केल्या जातात. मला अनेक कमेंटमधून विचारलं गेलं, रेरा कंप्लेंट निकाली निघायला किती वेळ लागतो? रेरामध्ये 5,000 रुपये फी भरून कंप्लेंट फाईल करता येते. ही कंप्लेंट तुम्ही ऑनलाईन फाईल करू शकता. एकदा का कंप्लेंट फाईल झाली की 1.5 ते 2 महिन्यामध्ये पहिली तारीख येते आणि त्या तारखेला तुम्हाला 2 ऑप्शन दिले जातात. एक तर तुम्ही कन्सिलिएशन म्हणजे सेटलमेंटचा मार्ग अवलंबू शकता किंवा रेग्युलर हिअरिंगला तुम्ही तुमची केस घेऊ शकता. आता कन्सिलिएशन म्हणजे मध्यस्थी येऊन तुमची केस सेटल करण्याचा प्रयत्न करतात. याचा निकाल लवकर लागू शकतो. हा मार्ग अवलंबला तर तुमची केस लवकर निकाली निघू शकते. मात्र तुम्ही जर का हिअरिंगचा ऑप्शन घेतलात म्हणजे रेग्युलर हिअरिंग म्हणजे कोर्टात मॅटर चालवायचे असं जर तुम्ही सांगितलं तर तुम्हाला 2.5 ते 3 वर्ष लागू शकतात. आता ह्या प्रोसेसमध्ये रेरामध्ये अतिशय पेंडन्सी असल्यामुळे खूप केसेस फाईल झालेल्या असल्यामुळे तुमच्या केसचा नंबर यायला उशीर होतो. असा नंबर आल्यानंतर तुम्हाला आर्ग्युमेंट करायचं असतं, तुमचं म्हणणं मांडायचं असतं, समोरच्याचं म्हणणंही ऐकून घ्यायचं असतं. त्यानंतर काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे असतात, काही एव्हिडेन्शियल डॉक्युमेंट्स फायलिंग असतं, कुठे काही कॅल्क्युलेशन्स असतात, कॉम्पेन्सेशन कॅल्क्युलेट करून घ्यावं लागतं. अशा अनेक पद्धतीच्या कंप्लायन्सेसच्या प्रोसेस आहे. या सगळ्या प्रोसेस होण्यासाठी आणि सगळं फायलिंग झाल्यानंतर ऑर्डर होण्यासाठी साधारण 2.5 ते 3 वर्षाचा कालावधी जातो. म्हणून रेरा कंप्लेंट फाईल करत असताना हे लक्षात घेणं नक्की महत्वाचं आहे की ह्या कंप्लेंटला 60 दिवस नाहीत तर बराच मोठा कालावधी जाणार आहे. म्हणून कन्सिलिएशन द्वारे तुमचं म्हणणं मांडणं आणि ते सॉल्व्ह करून घेणं जास्त फायदेशीर ठरू शकतं. अनेक मुद्दे असतात जे सेटलमेंट मधून सॉल्व्ह होऊ शकत नाहीत. मग या केसेसमध्ये तुम्हाला कोर्टातच जावं लागतं, रेग्युलर हिअरिंगलाच जावं लागतं. आता याच्यामध्येही पुढे जाऊन प्रश्न येतात की रेरामध्ये आपण आपली केस स्वतः मांडू शकतो, मग वकिलाची खरंच गरज आहे का? रेरामध्ये कंप्लेंट फाईल करणं किंवा त्या कंप्लेंटचा फॉर्मॅट रेराने दिलेला आहे, मग त्या फॉर्मॅटमध्ये तुमचं म्हणणं मांडून ते ऑनलाईन फाईल करणं ही अतिशय सोपी पद्धत आहे. ह्याच्यासाठी तुम्हाला वकिलाची नक्कीच गरज नाही. मात्र हे केसची मांडणी करत असताना किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही जे मुद्दे लिहित आहात ते मुद्दे लिहित असताना समोरचा व्यक्ती काय पद्धतीने रिॲक्ट होणार आहे किंवा काय पद्धतीने त्याचं म्हणणं मांडणार आहे याच्यासाठी वकिलाच्या अनुभवाची, वकिलांची नक्कीच गरज आहे. अशा कंप्लेंट्स फाईल करायच्या असतील तर तुम्ही वकील घेणं किंवा वकील अपॉइंट करणं अतिशय गरजेचं आहे. रेरामध्ये वकील अपॉइंट करत असताना त्या वकिलांना रिअल इस्टेटची माहिती असणं गरजेचं आहे, रेराची माहिती असणं गरजेचं आहे, प्रोजेक्ट रजिस्टर कसा केला आहे, काय माहिती दिली आहे, काय ग्राउंड्स वरती कंप्लेंट फाईल करत आहात, या सगळ्याचा अभ्यास त्या वकिलांना असणं गरजेचं आहे. रेरा कायदा हा फक्त अलॉटीसाठीच नसून तो बिल्डरच्या बाजूनी देखील आहे. बिल्डर आणि फ्लॅट बायर या दोघांमध्ये समतोल राखण्यासाठी, या दोघांमधले वाद मिटवण्यासाठी हा कायदा आलेला आहे. या कायद्याअंतर्गत केस फाईल करत असताना तुम्हाला नक्की काय प्रॉब्लेम आहे ते बघणं आणि स्वतःला प्रश्न विचारणं फार महत्वाचं आहे. तुमचा प्रॉब्लेम हा खरंच जेन्युइन प्रॉब्लेम आहे का हे तुम्ही स्वतःला विचारलं पाहिजे आणि तो खरंच जेन्युइन असेल आणि तो कायद्याच्या 4 चौकटीमध्ये बसत असेल तरच रेराची कंप्लेंट फाईल करण्यात काहीतरी पॉइंट आहे. अदरवाईज छोट्या छोट्या गोष्टींसाठी फाईल केल्या गेलेल्या कंप्लेंट्स रेरामध्ये आता एंटरटेन होत नाहीत आणि त्या
लवकरच डिसमिस होतात. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. रेरा कंप्लेंट फायलिंगबद्दल अजून काही माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. अशी कंप्लेंट फाईल करत असताना तुम्हाला काही अडचणी आल्या तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता.